समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज. नमस्कार. करगणी वराडखडी या ठिकाणी आज आम्ही आलेलो आहे. या शेतकऱ्यांचा अतिशय वाईट प्रॉब्लेम आहे. आता या डीपी जवळ आम्ही आलोय. या डीपीत अनेक दिवस झालं फिजा नाहीत, तारा आहेत. शेतकरी आला या ठिकाणी आणि पावसाळा असेल, पावसात ओला असतो शेतकरी, म्हणजे हात घातला यानंतर करंट लागला, जीव गेला तर याला जिम्मेदार कोण? किती दिवस झाले तुझ्या फिजा गेली? हे पिसा जाऊन 2 वर्ष झालं. इथं कोणीही इथं येणेच बी दखल घेत नाही किंवा कर्मचारी दखल घेत नाही. ती पैसे काढा म्हणते ती ना आणा. तर ह्याची जबाबदारी कोणाची? बाबा MSBला शेतकरी तर का सारखा आहे का? नाही. इथं एखाद्या ज्याचं अडचणले, ज्याची कोणाची बाग आहे, कोणाचं काय आहे, तरी वेळ ते काठीने पिसा ढकलायच्या, घालायच्या, तांब्याची तार त्याला आणली पाहिजे, हे केलं पाहिजे. तर ह्याच्यासाठी NSBनं जबाबदार राहिलं पाहिजे. का तर दखलच घेत नाही. पाठीमागं तळे साहेबाच्या कानावर कंप्लेंट गाठली, कोण बाबर साहेब येऊन गेलं, आता कोण गुरु साहेब आले. मग ह्याच्यासाठी शेतकऱ्यांनी नक्की काय केलं पाहिजे? ह्याच्यासाठी महेश सरगर आले तर त्यांनी सांगितलं बाबा पुढला पाऊंड उचलूया ना, असं करूया. म्हटलं काय शेतकरी आहे आम्ही, शेवटी तुमच्या पाठीशी आहे. कर्मचारी जर दखल घेत नाही तर हे नाही तर आम्ही चालू काम सोडून जरी यायचं म्हटलं तर आम्हालाही जमत नाही. गुरु साहेबांना कळवण्यात येत आहे किंवा आमचाही लोकांचा एक राग आहे. ही वराडखडीची डीपी आहे आणि इथं जी परिस्थिती बघताय ती तुम्ही बघितलेली आहे. अचानक जर एखाद्याचा जीव गेला तर ते अतिशय घातक होईल. काहीतरी त्रास होण्याच्या अगोदर इथं तुम्ही दखल घ्यावी आणि ही फ्युजा बसवण्याबाबत त्यांना मदत करावी. शिवाय यांची तक्रार आहे शेतकऱ्यांची की इथले संबंधित जे कर्मचारी आहेत, वायरमॅन आहेत, ते यांची दखल घेत नाहीत. यांनी फोन लावला, शेतकऱ्यांनी फोन लावला की उर्मटपणे बोलतात, उद्धटपणे वागतात. गुरु साहेबांनी त्या कर्मचाऱ्यांना, वायरमॅनला सक्त ताकीद करावी. अहो परिस्थिती बघा किती वाईट आहे. ताकीद नाही माझ्या मते त्यांची बदली म्हणण्यापेक्षा ती रिटायर डायरेक्ट नोकरीवरून काढलेलं पाहिजे. त्यामुळं लोकांची सरळ मागणी आहे की त्याला इथनं नोकरीवरून काढून टाका, नाही बदली करून टाका. बदली नकोची बी दुसरीकडे असाच त्रास होईल, त्यापेक्षा जे नोकरीवरून निघलेलं पाहिजे. पाऊस पडला, पाणी जर झालं तर माझ्या करंट शर्टाला लागण्याची एक दिवशी शक्यता आहे. करंट लागलाय. इथं बाजूला जनावराला तर करंट लागतोय. इथं करंट लागलाय तरी म्हणते शेरड घातली. सरकार जीव गेल्यानंतर शेतकऱ्यांना मदत करतं. ह्याच्या अगोदर या गुरुसाहेबांना मला एक विनंती करायची आहे, या डीपी मध्ये फिजा लवकरात लवकर उद्याच्या उद्या जर नाही घातल्या तर या वराडखडीवरील शेतकरी हनुमाने असतील, दबडे असतील, सरगर असतील, आम्ही सगळे घेऊन सर्व MSCB लोक बसणार आहे. घेऊन आम्ही MSCB वरती मोर्चा काढू. जर शेतकऱ्याला काय झाला, जीव गेला, तर इथं MSCB चे अधिकारी जबाबदार असतील. एवढंच सांगतो, या फिजा उद्याच्या उद्या घालाव्यात, नाहीतर आम्ही MSCB पुढे येऊ. महावितरण एकदम वॉर फुटिंगवर काम करत आहे. ज्या काही तारा पडलेल्या असतील, ही एक दुर्दैवी घटना आहे. एखाद्या नॅचरल क्लायमेटीमुळं झाड पडणे, तारावर झाड पडून तारा तुटून पडणे किंवा एखादी डीपी कोसळून पडणे, अशा प्रकारचे जे काही हे होतात. आणि मग त्याच्यात चुकीनं विद्युत प्रवाह असला आणि दुर्दैवानं एखादा प्राणी किंवा मनुष्य तिथून गेला की मग ती जी हानी होते तर ती बिलकुल होणार नाही. अशा घटना कुठं जर काही घडल्या तर तिथल्या सक्षम ग्रामस्थांनी वगैरे जे त्वरित आमच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा. त्यात निश्चित आपल्या ह्या घटना टाळू. महावितरणकडून लोकांना काय आवाहन केलं जाईल या संदर्भात? महावितरणकडून लोकांना एकच आव्हान आहे की पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाळ्याच्या दिवसामध्ये कुठल्याही इलेक्ट्रिकल इक्विपमेंटच्या शेजारी किंवा इलेक्ट्रिकल इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेजारी आजूबाजूला बिलकुल फिरकू नये. एखादा प्राणी तिकडं जात असेल तर त्याला दुरूनच हे करावं, त्याला स्वतः ओढण्याचा प्रयत्न करू नये किंवा वाचवण्याच्या याच्यात जाऊ नये की दुर्दैवानं अशा अपघात होते. समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज